नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला अभि डॉक्टर या चॅनलवरती. मित्रांनो, कल्पना करा, जगातील सगळ्यात श्रीमंत, यशस्वी आणि आनंदी लोकांकडे असं एक रहस्य आहे जे शतकानुशतके फक्त काही मोजक्याच लोकांना माहित होतं. प्लेटो, बिथोवेन, न्यूटन, आईन्स्टाईन या सगळ्यांना हे रहस्य माहित होतं आणि आज मी तुम्हाला त्याच रहस्याबद्दल सांगणार आहे. हे रहस्य आहे द सिक्रेट. रोडा बर्न यांचं जगप्रसिद्ध पुस्तक जे लाखो लोकांचं आयुष्य बदलून गेलं. आणि खरं सांगू का, मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं होतं तेव्हा माझ्याही आयुष्यात एक असाच अवघड टप्पा सुरू होता. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण बदलून गेला. त्या अनुभवाबद्दलही मी या व्हिडिओत सांगणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत हे रहस्य नेमकं आहे तरी काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय आणि ते खरं कसं काम करतं, हे तुमच्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं, आणि शेवटी याच्यावर जे टीकाकार आहेत त्यांचं म्हणणं काय आहे हेही आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही असे प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे जे तुम्ही आजपासूनच वापरू शकता. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आधी थोडं या पुस्तकाच्या मागच्या गोष्टीबद्दल बोलूया. रोडा बर्न ही एक ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रोड्युसर होती. 2004 साली तिच्या आयुष्यात खूप कठीण काळ आला होता. तिचे वडील वारले होते, बिझनेस पार्टनरशिपमध्ये अडचणी आल्या होत्या, नातेसंबंधही बिघडले होते. एकंदरीत सगळं आयुष्यच कोलमडून पडल्यासारखं झालं होतं. अशा वेळी तिच्या मुलीनं तिला 100 वर्षापूर्वीचं एक जुनं पुस्तक दिलं, द सायन्स ऑफ गेटिंग रिच या नावाचं, जे वॉलेस वॅटल्स यांनी लिहिलं होतं. ते पुस्तक वाचून रोडाला एक जबरदस्त धक्का बसला. तिला वाटलं, अरे हे तर एक असं रहस्य आहे जे इतिहासातल्या प्रत्येक यशस्वी माणसानं वापरलं आहे, पण आज याबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. मग तिने रिसर्च सुरू केला. जगभरातल्या वेगवेगळ्या तत्वज्ञानी, शास्त्रज्ञ, लेखक आणि यशस्वी लोकांच्या विचारांचा अभ्यास केला आणि तिच्या लक्षात आलं की सगळ्यांमध्ये एक सामान्य धागा आहे आणि तोच धागा म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन. 2006 साली तिने आधी एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवली, द सिक्रेट नावाची. उपलब्धि हासिल करने वाले सभी में कुछ न कुछ समानता होती है। आप जानते हैं कि यह रहस्य आपको वह सब कुछ देता है जो आप चाहते हैं, खुशी, स्वास्थ्य और धन। आप जो चाहे वह पा सकते हैं, कर सकते हैं। आणि नंतर त्याच नावाचं पुस्तक प्रकाशित केलं आणि बघता बघता हे पुस्तक जगभरात करोडो प्रतीमध्ये विकलं गेलं. ओप्रा विफ्रेने स्वतःच्या शो मध्ये या पुस्तकाबद्दल बोलली ती. आणि त्यानंतर तर हे पुस्तक अक्षरशः घराघरात पोहोचलं. आणि मित्रांनो, हे वाचताना मला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग आठवला. काही वर्षापूर्वी मी सुद्धा अशाच एका टप्प्यातून जात होतो. काम जमत नव्हतं, मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेलं असायचं, डिप्रेशन. आणि नेमकं त्याच काळात मला हे पुस्तक हातात मिळालं. सुरुवातीला वाटलं हे काय जादूटोणा आहे का, पण वाचत गेलो तसं लक्षात आलं की यात जादू नाही, तर आपल्या विचारसरणीबद्दलची एक साधी खोल गोष्ट आहे. तर आपण बघूया नेमकं हे रहस्य तरी काय आहे. मित्रांनो, या पुस्तकाच्या केंद्रस्थानी एक मूळ सिद्धांत आहे ज्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, म्हणजे आकर्षणाचा नियम. या सिद्धांतानुसार समान गोष्टी समानतेला आकर्षित करतात. म्हणजे तुम्ही जे विचार करता, जे फील करता, तेच तुमच्या आयुष्यात आकर्षित होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे विचार हे चुंबकासारखे असतात. तुम्ही जर सकारात्मक विचार केलात तर सकारात्मक गोष्टी तुमच्याकडे येतात, आणि जर नकारात्मक विचार केलात तर नकारात्मक गोष्टीच तुमच्या वाट्याला येतात. पुस्तकात असं म्हटलं आहे की संपूर्ण विश्व हे ऊर्जेनं बनलेलं आहे आणि तुमचे विचार सुद्धा एका प्रकारची ऊर्जाच आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा सतत विचार करता, मग ती चांगली असो वा वाईट, तेव्हा तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवरती काम करत असता आणि विश्व तुम्हाला तशाच गोष्टी परत परत पाठवतं. आता हे थोडं आध्यात्मिक आणि क्वांटम फिजिक्सच्या जवळ जाणारं वाटत असेल, पण पुस्तकात याचं उदाहरण फार सोप्या भाषेत दिलं आहे. समजा तुम्ही सतत विचार करता, माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला कधीच पैसे मिळणार नाहीयेत, तर तुम्ही नकळत त्याच गरिबीच्या फ्रिक्वेन्सीवरती राहता आणि तुमच्या आयुष्यात तशाच परिस्थिती निर्माण होत राहतात. पण जर तुम्ही विचार बदलला, मी समृद्ध आहे, संधी माझ्याकडे येत आहे, तर हळूहळू तुमच्या आजूबाजूचं वातावरण, तुमचे निर्णय, तुमची कृती सगळं बदलायला लागतं आणि परिणामी तुमचं आयुष्यही बदलतं. मला आठवतंय, मी स्वतः जेव्हा नोकरीच्या शोधात होतो, जॉबच्या शोधात होतो,
तेव्हा रोज सकाळी उठलं की पहिला विचार यायचा, आज पण काही मिळणार नाही, इंटरव्ह्यू फेल होणार. आणि खरंच त्या काळात सतत नकारात्मक गोष्टी घडत गेल्या. पण जेव्हा मी जाणीवपूर्वक हा विचार बदलला, आज काहीतरी चांगलं घडणार आहे, तेव्हा हळूहळू माझा आत्मविश्वास वाढला. इंटरव्ह्यू मध्ये मी जास्त कॉन्फिडन्स आणि पॉझिटिव्ह वाटायला लागलो. आणि तुम्हाला सांगतो, त्यानंतर काही आठवड्यातच मला संधी मिळाली. आता ती फक्त योगायोग होती की खरंच विचारांचा परिणाम होता हे तुम्ही ठरवा. पण माझा अनुभव नक्कीच सकारात्मक होता. तर मित्रांनो, हा झाला या संपूर्ण सिद्धांताचा गाभा. आता बघूया हे प्रत्यक्षात कसं वापरायचं. पुस्तकात हे संपूर्ण तंत्र 3 सोप्या पायऱ्यांमध्ये सांगितलं आहे. पहिली पायरी मागणे, आस्क. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं आहे हे स्पष्टपणे ठरवा. मित्रांनो, बरेच लोक आयुष्यभर फक्त मला काहीतरी चांगलं हवं आहे असा अस्पष्ट विचार करत राहतात. पण द सिक्रेट नुसार तुम्ही जे मागता ते अगदी स्पष्ट, नेमकं आणि तपशीलवार असायला हवं. उदाहरणार्थ, मला पैसे हवेत असं म्हणण्यापेक्षा मला या वर्षी 10 लाख रुपये कमवायचे आहेत, स्वतःचा व्यवसाय सुरू करून, असं स्पष्ट लक्ष ठेवायला हवं. पुस्तकात सांगितलंय की जणू काही तुम्ही विश्वाकडे किंवा तुमच्या मनाकडे एक ऑर्डर देत आहात. जेवढी स्पष्ट ऑर्डर तेवढे चांगले रिझल्ट मिळतात. मी स्वतः जेव्हा हे चॅनल सुरू केलं तेव्हा फक्त मला युट्यूबवरती यशस्वी व्हायचं आहे असं अस्पष्ट स्वप्न बघण्याऐवजी मी एक स्पष्ट लक्ष लिहून काढलं होतं. मला 6 महिन्यात 10,000 सबस्क्रायबर्स पाहिजे होते. त्या स्पष्टतेमुळे माझं रोजचं कामच बदललं. कुठला कंटेंट बनवायचा, किती वेळा अपलोड करायचं, हे सगळं आपोआप ठरत गेलं. दुसरी पायरी म्हणजे विश्वास ठेवणे, बिलीव्ह. आता ही सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात अवघड पायरी आहे. एकदा तुम्ही काय हवं आहे हे ठरवलं की आता तुम्हाला पूर्ण विश्वासाने वागायचं आहे, जणू काही ती गोष्ट तुम्हाला आधीच मिळालेली आहे. पुस्तकात यासाठी एक सुंदर उदाहरण दिलं आहे. जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देता तेव्हा तुम्हाला खात्री असते की जेवण 100% येणारच आहे. तुम्ही चिंता करत नाही की अरे जेवण येईल की नाही. अगदी तसंच एकदा तुम्ही विश्वाकडे तुमची इच्छा मागितली की मग शंका न घेता पूर्ण विश्वासाने वाट बघायची. यालाच पुस्तकात ऍक्टिंग ॲज इफ, म्हणजे जणू काही ते आधीच घडलं आहे असं वागणं, असं म्हटलं आहे. म्हणजे जर तुम्हाला नवीन घर हवं असेल तर त्या घराची कल्पना करा, त्यात राहत असल्यासारखं फील करा, अगदी मनातल्या मनात त्या घरात फिरा. माझ्या एका जवळच्या मित्राने हे तंत्र वापरलं होतं. तेव्हा तो स्वतःचं घर घ्यायचा विचार करत होता, पण बजेट जुळत नव्हतं. त्याने रोज त्या घराचे फोटो बघून हे घर आता माझंच आहे असं मनाशी ठरवलं आणि तशाच भावनेनं वागायला सुरुवात केली. गंमत म्हणजे त्या सकारात्मक विश्वासामुळे त्याने जास्त मेहनतीने काम केलं, नवीन संधी शोधल्या आणि 18 महिन्यात त्याने खरंच ते घर घेतलं. तिसरी पायरी म्हणजे रिसीव्ह, स्वीकारणे. आणि तिसरी पायरी म्हणजे ती गोष्ट स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवणं. म्हणजे जेव्हा तुम्ही ती गोष्ट मिळाल्यावरती जसं फील कराल तसंच आतापासूनच फील करायला सुरुवात करायची. आनंद, समाधान, कृतज्ञता या भावना आत्ताच अनुभवायच्या. मला आठवतंय, परीक्षेच्या काळात मी नेहमी निकालाची चिंता करत बसायचो. पण एकदा मी ठरवलं की निकाल लागण्याआधीच मी चांगल्या गुणांनी पास होणार आहे, ही भावना मनापासून अनुभवायची, अभ्यास करतानाही आणि रोजच्या जगण्यातही. आणि खरंच त्या शांत आणि आत्मविश्वासू मनस्थितीमुळे माझं पेपर लिहिणंही जास्त चांगलं झालं. पुस्तकानुसार या 3 पायऱ्यांमधून तुम्ही तुमच्या विचारांना आणि भावनांना अशा फ्रिक्वेन्सीवर घेऊन जाता जिथे तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी नैसर्गिकपणे तुमच्याकडे आकर्षित होतात. मित्रांनो, या पुस्तकात 2 गोष्टींवरती खूप जास्त भर दिला आहे. व्हिज्युअलायझेशन आणि ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर दररोज काही मिनिटं शांत बसून तुम्हाला जे हवं आहे त्याची स्पष्ट कल्पना डोळ्यासमोर आणणे. जणू काही तो एक सिनेमा आहे आणि तुम्ही त्यातले मुख्य पात्र आहात. जितकी जास्त डिटेल्स तुम्ही त्या कल्पनेत आणाल तितकी ती अनुभूती खरी वाटायला लागते. पुस्तकात अनेक यशस्वी लोकांची उदाहरणे दिली आहेत ज्यांनी हे तंत्र वापरलं. उदाहरणार्थ, जिम कॅरी या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने संघर्षाच्या काळात स्वतःला 10 दशलक्ष डॉलर्सचा एक चेक लिहिला होता आणि तो कायम स्वतः जवळ ठेवायचा. आणि पुढे काही वर्षांनी त्याला खरोखरच त्याहून जास्त पैसा एका सिनेमासाठी मिळाले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. पुस्तकात असं सांगितलंय
की तुमच्याकडे आधीपासून जे काही आहे त्याबद्दल मनापासून आभार माना. हीच सगळ्यात शक्तिशाली फ्रिक्वेन्सी आहे. कारण जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही मला काहीतरी कमी आहे या भावनेतून बाहेर पडता आणि मला भरपूर आहे या भावनेत येता. आणि हीच भावना अजून जास्त चांगल्या गोष्टी आकर्षित करते. म्हणून पुस्तकात एक साधी सवय सुचवली आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी त्या दिवसातल्या 3 गोष्टींसाठी मनापासून आभार माना. सुरुवातीला हे छोट्या गोष्टींसाठी असू शकतं, जसं की चांगलं जेवण मिळालं, कोणीतरी हसून बोललं, ऊन छान पडलं होतं. हळूहळू ही सवय तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकते. मी स्वतः गेल्या काही महिन्यापासून ही सवय अंमलात आणली आहे. आणि खरं सांगू, सुरुवातीला मलाही असंच वाटायचं की हे उगाच काहीतरी टाइमपास आहे. पण एका महिन्यानंतर लक्षात आलं माझी चिडचिड कमी झाली होती आणि छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद मला जास्त जाणवायला लागला होता. हा बदल इतका सूक्ष्म होता की सुरुवातीला जाणवलंच नाही, पण मागे वळून बघितलं तर स्पष्ट दिसलं. आता बघूया हे रहस्य आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं वापरता येतं. पैशांच्या बाबतीत पुस्तक सांगतं की गरिबीबद्दल तक्रार करणं थांबवा आणि श्रीमंतीचा विचार करायला सुरुवात करा. बिलं बघून घाबरण्याऐवजी मी हे सहज करू शकतो असा दृष्टिकोन ठेवा. कारण भीती आणि कमतरतेची भावना तीच परिस्थिती अजून बिकट करते. मला आठवतंय, एकेकाळी मी बँक अकाउंट बघायचो आणि घाबरायचो. पण जेव्हा मी हा दृष्टिकोन बदलून पैशांकडे भीतीने न बघता शांतपणे नियोजन करायला सुरुवात केली, तेव्हा माझी आर्थिक स्थिती ही आपोआप सुधारली. आरोग्याच्या बाबतीत पुस्तकात सांगितलंय की सतत आजारपणाचा विचार करण्याऐवजी स्वतःला निरोगी आणि उत्साही कल्पून बघा. माझ्या आजीने नेहमी सांगितलं होतं की आजारी पडण्याआधीच आजारी पडल्यासारखं किंवा आजारी असल्यासारखं वागू नकोस. आणि खरं सांगू, हे साधं वाक्य मला या पुस्तकातल्या संकल्पने इतकंच खोल वाटतं. अर्थात मित्रांनो, इथे मला हे स्पष्ट सांगायला हवं, हे कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याला किंवा औषधोपचाराला पर्याय म्हणून नाहीये. सकारात्मक विचार हे मानसिक आरोग्यासाठी नक्कीच उपयोगी आहेत, पण गंभीर आजारांसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. नातेसंबंधामध्ये हे पुस्तक असं सांगतं की तुम्ही जोडीदारांमध्ये, मित्रांमध्ये किंवा कुटुंबात ज्या चांगल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित कराल त्याच गोष्टी अजून वाढतील. सतत तक्रारी आणि भांडणावरती लक्ष दिलं तर नातं अजून बिघडतं. माझ्या घरातही मी हे अनुभवलं आहे. जेव्हा मी माझ्या आई वडिलांच्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला लागलो, त्यांचे आभार मानायला लागलो, तेव्हा घरातलं वातावरण आधीपेक्षा जास्त हलकं आणि प्रेमळ वाटायला लागलं. मित्रांनो, आता मला तुमच्याशी अगदी प्रामाणिकपणे बोलायचं आहे, कारण एक जबाबदार क्रिएटर म्हणून मला दोन्ही बाजू दाखवणं गरजेचं वाटतं. द सिक्रेट हे पुस्तक जितकं लोकप्रिय झालं तितकीच त्याच्यावर टीकाही झाली. अनेक शास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा कुठलाही सिद्ध झालेला वैज्ञानिक सिद्धांत नाही. क्वांटम फिजिक्सचा संदर्भ पुस्तकात दिला असला तरी अनेक शास्त्रज्ञांच्या मते तो चुकीच्या पद्धतीने वापरला गेलाय. तसंच काही टीकाकारांचं असंही म्हणणं आहे की फक्त विचार करून गोष्टी मिळतात असं मानणं धोकादायक ठरू शकतं. कारण यामुळे कधी कधी लोक प्रत्यक्ष खरेदी करणं किंवा मेहनत करणं विसरून जातात. आणि जर एखाद्याला आयुष्यात काही वाईट घडलं, आजारपण, अपघात, नुकसान, तर तुझ्याच नकारात्मक विचारांमुळे हे झालं असा दृष्टिकोन फार क्रूर आणि चुकीचा ठरू शकतो. मी स्वतः सुरुवातीला या पुस्तकाच्या इतका आहारी गेलो होतो की काही काळ मी फक्त कल्पना करत बसायचो. प्रत्यक्ष अभ्यास किंवा मेहनत मागे पडली होती आणि परिणाम काय झाला तर काहीच घडलं नाही. तेव्हा मला कळलं की नुसतं मनात चित्र रंगवून उपयोग नाही, त्यासोबत जमिनीवरती उतरून काम करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मित्रांनो, माझं वैयक्तिक असं मत आहे की सकारात्मक विचारसरणी, कृतज्ञता, स्पष्ट ध्येय ठेवणं आणि आत्मविश्वास बाळगणं या गोष्टी नक्कीच फायदेशीर आहेत. आणि मानसशास्त्रज्ञांनीही याला दुजोरा दिलाय. पण त्याचबरोबर मेहनत, नियोजन आणि प्रत्यक्ष कृती याही तितक्याच महत्वाच्या आहेत. फक्त कल्पना करून बसलं तर काहीच घडणार नाही. विचारांबरोबर कृतीही तितकीच गरजेची आहे. चला तर मग आता मी तुम्हाला काही सोप्या आणि प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो ज्या तुम्ही आजपासूनच वापरू शकता. पहिली गोष्ट, ग्रॅटिट्यूड जर्नल सुरू करा. म्हणजे रोज रात्री 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. दुसरी गोष्ट, तुमचे ध्येय स्पष्ट आणि लिहून काढा. अस्पष्ट इच्छांपेक्षा स्पष्ट आणि मोजता येण्याजोगी ध्येय ठेवा.
तिसरी गोष्ट, रोज 5 ते 10 मिनिटं शांत बसून व्हिज्युअलायझेशन करा. तुमचं ध्येय पूर्ण झाल्यासारखं कल्पना करा. चौथी गोष्ट, तुमच्या बोलण्यातली आणि विचारांमधली नकारात्मक भाषा बदला. मला जमणार नाही ऐवजी मी शिकत आहे, मी प्रयत्न करत आहे असं म्हणा. आणि सगळ्यात महत्वाचं, पाचवी गोष्ट, विचारांबद्दल कृतीही करा. संधी दिसली की झोकून द्या, कारण विश्वाकडून मदत मिळेल पण दार तुम्हालाच उघडावं लागेल. तर मित्रांनो, हे होतं द सिक्रेट या पुस्तकाबद्दलचं संपूर्ण विश्लेषण. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यातून तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. तुम्हाला काय वाटतं? लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच काम करतं का, की हा फक्त एक मानसिक खेळ आहे? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तुमचे विचार वाचायला आवडतील. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक राहा, कृतज्ञ राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. धन्यवाद.